साताऱ्यातील महिला डॉक्टरचा आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक आहे। मित्राच्या फार्म हाऊस मध्ये लपून बसलेला होता बनकर। पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला बेड्या ठोकल्या। बनकरवर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप आहेत। या संदर्भात प्रशांत बनकर याला फलटण पोलीस ठाण्यात हजर केलं जाणार आहे। त्यानंतर थेट कोर्टात हजर केलं जाईल अशी देखील माहिती मिळतेय। प्रशांत बनकर हा 2 दिवसांपासून फरार होता। अखेर पहाटे 4 वाजता मित्राच्या फार्म हाऊसवर प्रशांतच्या मुसक्या वळल्या। साताऱ्यातील महिला डॉक्टरचा आत्महत्या प्रकरण, या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी इम्तियाज मुसावरी यांच्याकडून। इम्तियाज, आता असं कळतंय की प्रशांत बनकरला कोर्टात हजर केलं जाईल, अधिकची कोठडी मागितली जाईल, त्यानंतर मात्र अनेक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नक्कीच लागवी पहाटे प्रशांत बनकरला पोलीस ठाण्यामध्ये फलटणच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी तो पहाटे हजर झाल्यानंतर तो त्या ठिकाणी पोलिसांना त्याने सांगितलं की मला झोपायचंय म्हणून, आणि त्याने 2 तास त्या ठिकाणी झोप देखील प्रशांत बनकर यांनी काढलेली आहे। मात्र मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत बनकर या आत्महत्येच्या पूर्वी 2 दिवस देखील आधी भेटला असल्याची माहिती समोर येत आहे। आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये मोठा खुलासा नेमका काय आहे तो देखील आता या तपासाच्या मध्ये समोर येणार आहे। फलटण कोर्टामध्ये आज दुपारी 2च्या दरम्यान प्रशांत बनकर याला पोलीस कोर्टाच्या समोर हजर करणार आहेत। त्यामुळे प्रशांत बनकर याला कोर्टाच्या समोर हजर केल्यानंतर नक्कीच फलटण पोलीस त्याला पोलीस कोठडी मागतील, कारण अधिक तपास आणि जाब विचारण्याच्या दृष्टिकोनातून अनेक धक्कादायक खुलासे त्याच्याकडून काढण्यासाठी पोलीस कोठडीची मागणीची शक्यता आहे। अगदी आता जी तुम्ही माहिती देताय इम्तियाज, त्याच्यात तुम्ही म्हणताय की ही घटना घडण्याच्या काही तास आधी प्रशांत बनकर आणि या तरुणीमध्ये भेट झालेली होती। ही भेट साधारणतः कुठे झालेली होती, काय संवाद होता, या सगळ्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही तपास केला जातोय का, किंवा त्यातून काही आउटपुट्स मिळतायत का? काय नेमकं आतापर्यंत प्रशांत बनकर जेव्हा आतापर्यंत पोलिसांच्या ताब्यात होता, आता त्याला कोर्टात हजर केलं जाईल, त्यानंतर पुढची प्रोसेस होईलच, पण आतापर्यंत जोपर्यंत ताब्यात होता त्यापर्यंत मात्र मिळालेली ही माहिती या सगळ्या प्रकरणाला एक वेगळंच वळण देणारी आहे। नक्कीच प्रशांत बनकरच्याच घरामध्ये, म्हणजे प्रशांत बनकरच्या त्या ठिकाणी जे रेंटवर जे महिला डॉक्टर राहत होती तिथेच प्रशांत बनकर देखील त्या ठिकाणी राहत होता। तो घर मालकाचा मुलगा आहे, त्यामुळे तिथलं भेटणं आणि रोज बघणं त्यांचं रोजच भेटीचा हा योग होता तिथे त्या ठिकाणी। आणि त्यामुळे प्रशांत बनकर याचं रोजचं हे व्हॉट्सअपचं चॅटिंग आणि कॉलचे मिळालेले रोजचे ड्युरेशन यावरच आता जी 2 दिवसापूर्वीची जी भेट होती त्या भेट देखील ही महत्वाची आहे। त्याच्या या तपासामध्ये नेमकं उघड होणारच आहे की त्याचं लास्ट लोकेशन आणि आत्महत्यानंतरचा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आहे। कारण ज्या दिवशी आत्महत्या झाली त्या दिवशी 7 वाजताच संबंधित महिला डॉक्टर यांनी स्वतःच्या नावावर त्या ठिकाणी रूम बुक केली आणि त्या ठिकाणी आपलं स्वतःचं जीवन संपवलं। मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने कलाटणी या ठिकाणी होत आहे। राजकीय आरोप प्रत्यारोप तर होतच आहेत, मात्र 2 वाजता आज ज्यावेळी कोर्टामध्ये प्रशांत बनकर याला ज्यावेळी हजर करण्यात येईल त्यावेळी प्रशांत बनकर कडून प्राथमिक स्वरूपामध्ये कोर्ट या संदर्भात बरेच काही प्रश्नांची सरबत्ती त्या ठिकाणी टाकणारच आहे। आणि यावरच पोलिसांनी जे आतापर्यंत जो केलेला तपास आहे त्याला सापळा रचून त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवरून त्याला जो उचललेला आहे यामध्येच बऱ्याचपैकी पोलीस आपली थोडीशी खाकी दाखवल्यानंतर प्रशांत बनकर हा पोपट्यासारखा नक्कीच बोलेल। अगदी तुर्तास धन्यवाद इम्तियाज, तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।